नमस्कार, मी परवेश पठाण. विचार करा, तुम्ही एक सुजाण पदवीधर मतदार आहात. तुमच्याकडे जुने मतदार ओळखपत्र आहे. तुमची पदवी कायम आहे आणि तुम्ही नियमितपणे मतदान करत आला आहात. तरीही महाराष्ट्रातील एका विशिष्ट निवडणुकीसाठी तुम्हाला पुन्हा फॉर्म भरावा लागतो, कागदपत्रे जोडावी लागतात. हा कसला न्याय? जर नागरिकत्व कायम असते तर मतदानाचा हक्क दर 6 वर्षांनी पुन्हा का मागावा लागतो? प्रत्येक निवडणुकीपूर्वी पात्रता सिद्ध करण्याची ही सक्ती कशासाठी? हा केवळ तांत्रिक प्रश्न नाही आहे मित्रांनो. हा प्रश्न आपल्या लोकशाही प्रक्रियेच्या कार्यक्षमतेवर आणि सुजाण मतदारांच्या सन्मानावर थेट प्रश्नचिन्ह उभा करतो. विधान परिषदेत आपले प्रतिनिधी असावेत म्हणून पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघातून आमदार निवडून विधान परिषदेवर पाठवले जातात. परंतु या निवडणुकीसाठी मतदार नोंदणीचा जाचक नियम फक्त मतदारांनाच नव्हे तर संपूर्ण यंत्रणेला त्रासदायक ठरू लागला आहे. आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणातील एका अशा जाचक नियमाबद्दल बोलत आहोत ज्यामुळे लाखो उच्च शिक्षित मतदार इच्छा असूनही मतदानापासून दूर राहतात. डिजिटल युगात एकदा नोंदणी कायमचा हक्क असताना पदवीधर आणि शिक्षकांनाच दरवेळी नव्याने पात्र व्हा ही सक्ती कशासाठी? ही सगळी चर्चा होत आहे डी नोव्हो या नियमामुळे. डी नोव्हो या विचित्र नियमाचे मूळ आहे मतदार नोंदणी नियम 1960 आणि त्यातील नियम 31(3). हा नियम स्पष्टपणे सांगतो की पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची मतदार यादी प्रत्येक निवडणुकीपूर्वी डी नोव्हो अर्थात संपूर्णपणे नव्याने तयार केली पाहिजे. नव्याने अर्ज केला नाही तर तुमचे नाव मतदार यादीत नसेल. यातील दुटप्पीपणा पहा. सामान्य मतदार असेल तर विधानसभा लोकसभा निवडणुकीसाठी एकदा नोंदणी केली की नाव कायम होतो आणि दुरुस्ती असेल तर केवळ दुरुस्तीचा अर्ज भरावा लागतो. मात्र शिक्षक किंवा पदवीधर मतदारांचा हक्क अस्थायी मानला जातो. दर 6 वर्षांनी त्यांना नमुना 18 किंवा 19 भरून अजूनही पात्र आहे हे सिद्ध करावे लागते. निवडणूक आयोग या नियमासाठी न्यायालयाच्या जुन्या निर्णयाचा दाखला देतो. पण प्रश्न हा आहे की तंत्रज्ञान इतके पुढे गेले असताना, मतदारांची माहिती ऑनलाईन आणि अपडेट ठेवणे शक्य असताना जुन्या नियमांना चिकटून राहणे योग्य आहे का? हे केवळ मतदारांना त्रास देण्यासाठी जुनाट गोष्टींना कवटाळणे नाही का? आता काही थेट प्रश्न आहेत ज्याचा विचार निवडणूक आयोग करणार का? नंबर 1, मूळ पात्रता कोण बदलते? एका व्यक्तीला मिळालेली पदवी किंवा शिक्षकाची अर्हता दर 6 वर्षांनी बदलते का? नाही. मग तीच पात्रता सिद्ध करण्यासाठी प्रत्येक वेळी अर्ज कशासाठी? नाव किंवा पत्ता बदलल्यास दुरुस्ती करण्याची सोय का दिली जात नाही? नंबर 2, दुरुस्तीऐवजी नवीन नोंदणीचा अट्टहास कशासाठी? आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा सामान्य मतदार यादीत पत्ता नाव बदलल्यास दुरुस्ती करणे शक्य आहे. मग शिक्षक किंवा पदवीधर मतदारांना केवळ दुरुस्ती अर्ज भरण्याची सोय का दिली जात नाही? डी नोव्हो या नियमाचा अट्टहास कशासाठी? नंबर 3, लोकशाहीला कमकुवत करण्याचे धोरण म्हणायचे का? वारंवार नोंदणीची ही किचकट प्रक्रिया लाखो सुजाण मतदारांना मतदानापासून दूर ढकलते. याचा थेट परिणाम कमी मतदानावर होतो. कमी मतदान म्हणजे लोकशाही प्रक्रिया कमकुवत होणे. एका बाजूला लोकशाहीचा जागर करायचा आणि दुसऱ्या बाजूला मतदारांना त्रास द्यायचा, हे कोणत्या प्रकारचे धोरण आहे? नंबर 4, बेपत्ता आमदारांसाठी त्रास का सहन करायचा? ज्या आमदारांना निवडून देण्यासाठी मतदारांना इतका त्रास सहन करावा लागतो ते आमदार निवडून आल्यानंतर 6 वर्षे मतदारसंघात बेपत्ता असतात. अर्थातच हे लोकप्रतिनिधी आपली जबाबदारी विसरतात, पण मतदारांना मात्र नियमाच्या जाळ्यात अडकवले जाते. त्यामुळे आता नियम बदलण्याची वेळ आली असल्याची भावना पदवीधर आणि शिक्षक मतदार व्यक्त करत आहेत. निवडणूक आयोगाने वस्तुस्थितीचे भान ठेवून नियम 31(3) मध्ये तातडीने बदल करणे आवश्यक आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची मतदार यादी दर 6 वर्षांनी नव्याने तयार करण्याचा निर्णय कायद्यातील जुन्या तरतुदींवर आधारित असून आजच्या डिजिटल युगात हा अट्टहास तर्कसंगत वाटत नाही. जर आधार कार्डात नाव पत्ता सहज अपडेट करता येतो, जर लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी एकदा नोंदवलेले नाव मतदार यादीत कायम राहते, तर मग फक्त सुशिक्षित मतदारांना प्रत्येक वेळी फॉर्म भरून स्वतःची पात्रता पुन्हा का सिद्ध करावी लागते? या जाचक नियमामुळे मतदार नोंदणीकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांचा सहभाग कमी होतो. लोकशाही मजबूत करायची असेल तर निवडणूक आयोगाने नियमांचं अंध अनुकरण न करता तंत्रज्ञानाचा वापर करून मतदार यादी डिजिटल आणि कायमस्वरूपी करावी. मतदारांना वारंवार फॉर्म भरायला लावणे थांबवावे आणि त्यांना योग्य सन्मान द्यावा. तेव्हाच ही लोकशाही खऱ्या अर्थाने सुशिक्षित बनेल. मतदारांची मागणी स्पष्ट आहे की लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणेच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील नोंदणी कायम ठेवून केवळ दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करा. केवळ जुन्या नियमांचा दाखला देऊन मतदारांना त्रास देणे नक्कीच योग्य नाही. तुमचे यावर काय मत आहे? तुम्हाला या नियमामुळे त्रास झाला आहे का?
खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचं रोखठोक मत नक्की मांडा. हा नियम बदलला पाहिजे आणि पदवीधर व शिक्षक मतदारांना न्याय मिळाला पाहिजे असे तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.